शनी शनीच्या दर्शनाला. आणि तिथे जाऊन तुम्हाला पुण्यामधील जे मांजरी गाव आहे, मी मांजरीमध्ये राहतो, तर मांजरी गावाबद्दल थोडाफार इतिहास सांगेल. आणि शनीच्या मंदिराच्या पाशी जी मुळा मोठा नदी आहे तिच्याबद्दल मी थोडीफार माहिती सांगण्याचा प्रयत्न करेल. तर पुढं आपण बघूया कंटेंटमध्ये की मांजरी गावचा इतिहास वगैरे कसा आहे. मित्रांनो, चाललेलो आहे शनिदेवाच्या दर्शनाला. आपला मित्र आलेला आहे आकाश, होऊ शकतो तुम्ही. आकाश आलेला आहे आणि त्याच्या बाईकवर आम्ही चाललो आहे शनिदेवच्या दर्शनाला. मी तुम्हाला जाता जाता मांजरी या गावाबद्दल थोडीफार माहिती देखील सांगितली जाईल. तर मित्रांनो, आम्ही या कॉलनीमध्ये राहतो आणि या कॉलनीच्या समोरच शेती आहे. आणि या शेतीत असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही गावाकडेच राहतो असा फील येतो. नॅचरली जर बघितलं तर चांगली एअर वगैरे मिळते, त्याच्यामुळे हे ठिकाण आम्हाला राहण्यासाठी खूप असं चांगलं वाटतं. आणि आत्ता नवरात्री चालू असल्यामुळे आमच्या कॉलनीच्या बाहेरच नवरात्रीसाठी मोठी तयारी केलेली आहे. तर समोर आल्याच्या नंतर असे नारळ झाडे वगैरे बघून असं वाटतं की आपण कोकणातच आलो आहे. तेवढ्यात मित्र बोलते की आयला इथं ऊसाची पण शेती केली जाते. तर अशा प्रकारे मित्रांनो, हे मांजरे गाव आहे जिथे की शेती देखील आपल्याला पाहायला मिळते. समोरच आल्याच्या नंतर इथं गवळीवाडा हॉटेल म्हणून हा एक पॉईंट आहे जिथं की रिक्षा वगैरे थांबतात. तर इथून सरळ जो जातो रस्ता तो जातो मांजरी गावामध्ये. तर मित्रांनो, ह्या मांजरी गावाचा इतिहास म्हणजे असा आहे की अज्ञातवासात असताना आपली आई माद्रीसह पांडव हे प्रवास करत असतात. ते पुढे पुढे जात असतात आणि सूर्यास्ताला मुक्कामी थांबायचे. सूर्योदय झाला की पुन्हा प्रवासाला लागायचे. की त्याचा हा नित्यक्रम हा कंटिन्यू चालत होता. याच प्रवासात एक रात्री पांडव हे इथे थांबले मुळा मोठ्या नदीच्या काठी. आणि आईची आठवण म्हणून त्यांनी इथे एक मंदिर बांधलं. आणि परंतु काय झालं की ते पांडवांनी जे मंदिर बांधलं की ते सूर्योदय झाल्यामुळे त्यांनी ते काम तिथंच थांबवलं आणि तिथून ते निघून गेले. तर आपण तिथे गेल्याच्यानंतर समोर गेल्याच्यानंतर आपण ते पाहूया ते मंदिर कसं आहे. आणि खरंच तिथं ते हेमाडपंथी मंदिर आहे आणि तिथं त्या शिखराचं काम झालेलंच नाही. तर समोर आल्याच्यानंतर मित्रांनो, ह्या लेफ्ट साईडला जे दिसत आहे इथं भाजी मंडई वगैरे आहे की तिथं रोज संध्याकाळी भाजी मंडई भरते. आणि लेफ्ट साईडलाच एक इंजिनिअरिंग कॉलेज पण आहे. तर आम्हाला जायचं होतं त्या मंदिरामध्ये. आणि मंदिरामध्ये जायचं होतं तर आम्हाला रस्ता नव्हता माहिती. परंतु एका काकांना आम्ही विचारलं, तर काका बोलले, अरे नाही, तुम्ही वेगळ्या ठिकाणी आला आहे, पुढं जावा आणि एक डाव्या हाताला वळा. तर मित्रांनो, नवरात्री असल्यामुळे सगळीकडे डेकोरेशन केले आणि त्यामुळे समजत नाही की नक्की मंदिर कुठे की त्याच्यामुळे आम्ही काकाने सांगितल्याप्रमाणे लेफ्ट साईडला वळालो आणि समोरच मंदिर दिसलं. मंदिर पाहून आम्हाला खूप असं भारी वाटलं आणि मित्राला बोललो की लवकर गाडी पार्किंगला लाव. पण इथं आम्ही गाडी पार्किंगला लावली आणि आतल्या साईडला गेलो, म्हणजे मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला. तर तुम्हाला मित्रांनो आता दिसेल समोर की मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला चांगल्या प्रकारची झाडेसुद्धा लावलेली आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर दिसेलच, हे पाहू शकता. हे मंदिर आहे. सध्या नवरात्री उत्सव चालू असल्यामुळे इथं मंडप वगैरे टाकलेलं आहे, त्याच्यामुळे ते मंदिर दिसत नाही आहे. पण जे समोर एक दिसते डिकमाळ बोलतात त्याला, त्याच्यावरती रोज संध्याकाळी तिथं दिवा लावला जातो, म्हणजे ज्योत लावली जाते. तर अशा प्रकारे हे मांजराई देवीचं मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता एकदम असं चांगलं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे, कारण आता सध्या नवरात्री पण चालू आहे आणि इथं बरेच उत्सव साजरे केले जातात. त्यानंतर मी मित्राला बोललो, चल आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया. आणि आतमध्ये गेलो तर खूप चांगलं असं वाटतंय, एकदम शांत असं वातावरण आहे इथं. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर जे आपल्याला देवीची मूर्ती पाहिजे होती ती पाहिली. आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर आता नवरात्री चालू आहे, त्याच्यामुळे आतमध्ये चांगलं असं डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथं डेकोरेशन आहे. आणि हे मंदिर हे पूर्ण हेमाडपंथी मंदिर आहे. विचार येतो की हे मंदिर कसं बांधलं असेल बाबा, एका रात्रीत कसं बांधलं असेल.
हे पाहू शकता तुम्ही, देवीची मूर्ती त्यांनी बाहेर ठेवलेली आहे. कदाचित नवरात्री उत्सव चालू असल्यामुळे ती मूर्ती बाहेर आणलेली असेल. त्यानंतर आम्ही तिथे दर्शन घेतले आणि देवीच्या वरती मला शिखर बघायचं होतं, परंतु ते लहान मुली त्यांना वाटतं कॅमेरामध्ये यायचं होतं म्हणून ते समोर येऊन नाचत होते. मला खरंच म्हणजे पाहण्याची इच्छा झालेली की खरंच या मंदिराचं शिखर आहे की नाही. तर मित्रांनो, हे बघू शकता की खरंच ह्या मंदिराला शिखर नाही आहे आणि पूर्ण दगडामध्ये बांधलेलं हे मंदिर आहे. विचार करण्यासारखंच आहे की कारण एका रात्रीमध्ये एवढं मोठं मंदिर बांधणं शक्य म्हणजे आत्ताच्या काळात ते शक्य नाही. ते टायमाला त्यांनी कसं बांधलं असेल, आता एवढं तंत्र विकसित असताना सुद्धा पोहू शकत नाही. तर हे आहे, बॅक साईडला झाडे वगैरे आहेत आणि शांत असं वातावरण आहे मित्रांनो इथं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ह्या मंदिराला शिखर नाही आहे. तर इथं काहीतरी काम चालू आहे. चांगल्या प्रकारे डेकोरेट वगैरे केलेलं आहे हे मंदिर. सध्या AC वगैरे दिसतोय. त्यानंतर थोडा पाऊस आल्यासारखं वाटत होतं, त्याच्यामुळे मित्र बोलला की आता लवकर निघायला पाहिजे कारण पाऊस पण येतो आहे. त्यानंतर समोर गेल्याच्या नंतर मला ते काय राहवलं नाही, त्याच्यासाठी मी ते डिकमाळीचा फोटो दाखवला की विशेष वाटतं ना की हे कसं बांधलं असेल एका रात्री आणि त्याची डिझाईन पण किती मस्त आहे. समोर आल्याच्या नंतरच थोड्याच अंतरावर तिथं मारुतीचं मंदिर आहे. हे देखील मंदिर खूप असं शांत वातावरणात आहे. आतमध्ये गेल्याच्या नंतर पाहू शकता तुम्ही की मारुतीरायांची मूर्ती आहे इथं. समोरच गणपतीची सुद्धा मूर्ती आहे. हे पाहू शकता तुम्ही किती चांगल्या प्रकारे मूर्ती आहे आणि इथं वातावरण मात्र खूप शांत आहे. त्याच्या बाजूच्या साईडला मुळा मोठा नदी देखील आहे आणि थोड्याच अंतरावर शनिदेवाचं सुद्धा मंदिर आहे. खूप असं शांत वाटतं या मंदिरामध्ये. आम्ही प्रत्येक शनिवारी येत असतो या मंदिरामध्ये. शनिवारी आम्ही नक्कीच येत असतो. तर मित्रांनो, हे आहे शनिदेवांचं मंदिर. म्हणजे इथं वातावरण खूप असं शांत आहे आणि बॅक साईडला इथं बसायला त्यांनी खुर्च्या देखील केलेल्या आहेत आणि एकदम शांत असं वातावरण पाहायला मिळतं. समोरच शनिदेवांच्या साईडलाच महादेवाचं मंदिर आहे आणि त्यांच्या समोरच स्मशान आहे इथं. तर आत्ता आपण घेऊया शनिदेवांचं दर्शन आणि नंतर आपण जाऊया नदीच्या काठी, जे की इथून थोडंफार दिसत असेल तुम्हाला नदी. तर आपण आता इथं दर्शन घेऊया शनिदेवांचं, त्यानंतर आपण जाऊया नदीकाठी. तर मित्रांनो, ही आहे मुळा मोठा नदी. या नदीच्या पलीकडे दिसत आहे ते खराडी पुणेमधले बिल्डिंग आहेत आणि ह्या ज्या झाडे दिसत आहेत ना की त्या झाडींच्या समोरच्या साईडला शेती केली जाते. किती एवढं असं शांत वातावरण आहे, शांत. आणि हे मित्रांनो, हा जो ब्रिज दिसतोय त्याच्या समोरचे आहे ते मांजरी खुर्द आहे आणि आत्ता जे हे मंदिर आहे ते मांजरी बुद्रुकमध्ये येतं. हे लोक इथं मयत झालेल्या लोकांचे राख वगैरे टाकतात ना, त्याच्यामध्ये काहीतरी पैसे सोनं वगैरे असतं, ते गोळा करत असतात तिथे लोक. पाहू शकता इथंही समोर. तर मध्ये आता जो गेल्या महिन्यामध्ये पूर आला होता त्याचं पाणी ह्या झाडापर्यंत आलं होतं. हे जे झाडाला कपडे वगैरे अडकलेले दिसत आहेत ना, ते पूर्ण कपडे ह्याचेच आहेत, म्हणजे ते पुराच्या पाण्यात वाहून आलेलेच आहेत. तर मित्रांनो, आता आपण इथून जाऊया आणि जाता जाता तुम्हाला ह्या मुळा मोठा नदीचा मी इतिहास सांगतो. म्हणजे मुळा मोठा नदीचा उगम कुठे झाला हे सांगतो आणि त्यांच्यानंतर त्यांचा संगम कुठे झाला तेही सांगतो. तर मित्रांनो, मोठा नदी पश्चिम घाटात वेगरे नावाच्या गावात उगम पावते. तर मुळा नदीचा उगम मुळशीतील हिरवीगार वनराईमध्ये झालेला आहे. ते पण पवित्र मुळेश्वर देवराई येथे होतं आणि पुणे शहराचा जो पूर्व भाग आहे तिथं दोन्ही नदींचा संगम होतो आणि तीच नदी पुढे येऊन मुळा मोठा नदी अशी वाहू लागते आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर
एक शिरूर तालुक्यात रांजणगाव सांडस येथे भीमानीत जाऊन मिळतं आणि नंतर हेच पाणी उजनी धरणामध्ये सुद्धा जातं. आणि आता समोर आल्याच्या नंतर मित्रांनो, इथं जे आपण येताना आता दिसलं होतं ते महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता. तर छत्रपती शिवाजी महाराजांना बघून कोण वंदन नाही करणार. तर आम्ही मित्राला बोललो की चला आपण इथं जाऊ आणि शिवरायांचं दर्शनसुद्धा घेऊ. आणि त्यानंतर आम्ही तिथून एक व्हिडिओ काढला सर्कलमध्ये फिरून. एकदम असं शिवरायांचं असं जर मूर्ती वगैरे बघितलं तर खूप असं वेगळंच वाटतं की एक प्रेरणा येते शिवरायांकडून. त्यानंतर समोर आलो मित्रांनो आणि इथंच जे राईट साईडला रयत शिक्षण संस्थेचे एक शाळा आहे, विद्यालय. ते विद्यालय असं म्हणजे किती एवढी मोठी बिल्डिंग आहे, परंतु सगळी दगडामध्ये बांधलेली आहे. हे असं दगडामध्ये बांधलेली शाळा थोडे फारच मिळतात. तर तेवढ्यात मित्र बोलला की नाही रे, इथं पण समोर पण मांजरेचं रेल्वे स्टेशन आहे, आपण ते देखील बघायला जाऊ. आणि रेल्वे स्टेशनच्या समोरच इथे सिरम इन्स्टिट्यूट आहे, जिथे की कोविडची लस तिथं तयार केलेली होती. हा जो ब्रिज आहे त्याच्या इथून जो समोरून लेफ्ट साईडला जातो तिथून शॉर्टकट आहे मांजरे रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी. आणि हा जो ब्रिज आहे तो आपण ह्या ब्रिजवरून सरळ आपण हडपसरला जाऊ शकतो. आणि ह्या ब्रिजमुळे मांजरी गावाचा हा जो ब्रिज आहे त्याच्यामुळे हडपसर आणि वाघोली हे अंतर खूप कमी झालेलं आहे. तर इथंच मित्रांनो त्याच्या लेफ्ट साईडला इथून मस्तपैकी असा मांजरीचं रेल्वे स्टेशन दिसतं आहे. आणि स्टेशन दिसल्या मित्राला म्हणलं थांब बाबा, साईडला लाव गाडी, आपल्याला इथला व्हिडिओ काढायचा आहे. त्यानंतर मित्रांनो बघू शकतो तुम्ही मांजरीचं रेल्वे स्टेशन आहे. मित्राला बोललो इथं गाडी लाव आणि गाडी लावून आम्ही इथं व्हिडिओ काढण्यासाठी आलो. हे बघू शकता मांजरीचं रेल्वे स्टेशन, जे इथे 2 प्लॅटफॉर्म आहेत, परंतु इथं संध्याकाळचं तिकीटच मिळत नाही. कारण थोड्या 1-2च गाड्या इथं थांबतात, त्याच्यामुळे तिकीट नाही मिळत. तेवढ्यात मित्र बोलला की रेल्वेचा सीन घेऊया मस्तपैकी. तर इकडून एक रेल्वे आली, पुणे साईडने रेल्वे आली होती. आपण त्याचा एक व्हिडिओ काढला. त्यानंतर इथं धमाल सारखा जो डब्ल्यूचा सीन आहे तसा इथं सूर्यास्त होताना दिसतो. एकदम असं भारी वातावरण इथं आहे. त्यानंतर आम्ही इथला व्हिडिओ पूर्ण केल्याच्या नंतर पुढं आलो आणि हे आहे की पुण्यातले सिरम इन्स्टिट्यूट. तर मित्राला बोललं की नाही, इथून युटर्न मार आणि आपल्याला आपल्या ऑडियन्सला चांगल्या प्रकारे असं हे इन्स्टिट्यूट दाखवायचं आहे, जिथं की कोविडची वॅक्सिन तयार झाली होती. तर इथून आम्ही समोरून युटर्न मारून आलेलो आहे कंपनीच्या समोर. तर मित्रांनो ही आहे सिरम इन्स्टिट्यूट, जिथे की कोविड काळात जी लस बनवली होती ह्या इन्स्टिट्यूटमध्ये बनवली होती. 1966 साली ह्या इन्स्टिट्यूटची स्थापना झाली आणि याचे ओनर आहेत ते पुनावाला आहेत. आणि मित्रांनो आजची परिस्थिती अशी आहे की जगातील 65% बालकांना जी लस दिली जाते ती ह्याच इन्स्टिट्यूटमध्ये तयार केलेली असते. तर मित्रांनो ही आहे मांजरी गावाबद्दलची माहिती. आणि आता आपण आपल्या परतीच्या मार्गाला लागूयात. तर मांजरी गावाबद्दल दिलेली माहिती आणि मोठा नदीबद्दल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन आलेल्या व्हिडिओबद्दल नोटिफिकेशन लगेचच येईल. टिल द टाईम, बाय बाय, टेक केअर मित्रांनो.